हॅलो, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मित्रांनो, आज बघा आपण टॉपर स्टुडंट्स स्टडी टिप्स. बघा, जे मुलं टॉप करतात त्यांच्या काहीतरी अभ्यास करण्याच्या पद्धती आहेत. आणि आपण बघा, रात्रंदिवस मेहनत करून जर आपल्याला यश येत नसत तर त्याचं कारण काय? उगाच आपण समजा स्मार्ट वर्क नाही केलं. मित्रांनो, आपण स्मार्ट वर्क नाही केलं तर आपल्याला यश भेटत नाही. मित्रांनो, असं सांगतो तुम्हाला की लक्ष द्या, इंग्रजी तुम्हाला शिकायचे आहे. इंग्लिश गुरु इथे उभे आहेत आणि तुमच्यासाठी मी हा प्रयत्न करत आहे. इंग्रजीचे माझे जवळपास 300च्या वर व्हिडिओ आहेत आणि ते करत असताना आपल्याला काही टिप्स महत्वाचे आहेत. जसं की एमपीएससी, यूपीएससी, IIT-JEE, नीटच्या जे विद्यार्थी परिषद त्यांच्यासोबत मी मुलाखत घेतली आणि मुलाखत घेतल्यानंतर त्यांच्या अभ्यासाचे टिप्स काय हे आपल्याला लहानपणापासून शिकायचे. आता जे मुलं ह्या परिषदेत त्यांनी सुद्धा आवर्जून व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. बघा इकडे मित्रांनो, आपल्याला अभ्यास करताना महत्वाच्या गोष्टी काय करायच्या? उगाच अभ्यास करायचा नाही. सर पुस्तक घेतलं वाचत बसलो त्याचा फायदा काय? मित्रांनो, हे करत असताना स्मॉल टार्गेट्स, आपल्याला छोटस एक ध्येय ठेवायचं. छोटं म्हणजे समजा आपल्याला छोटासा अभ्यास घ्यायचा. म्हणजे आता छोटं ध्येय म्हणजे काय सर? म्हणजे टार्गेट म्हणजे काय? आपल्याला एक नेमकं कुठपर्यंत अभ्यास करायचा हे लक्षात ठेवा. नंबर 2 आहे, डोंट फॉलो मेनी बुक्स अँड टीचर्स. म्हणजे काय? लय मोठे भले मोठे पुस्तक वाचत बसले नाही. समजा आपण एखादं इंग्लिशचं पुस्तक घेतलं, याचं एक वाचलं त्याचं वाचलं असं म्हणजे 9-10 पुस्तक वाचत बसले. फक्त मोजके आणि जे प्रसिद्ध आहेत असे पुस्तक वाचा. किंवा युट्यूबवर तुम्ही चॅनल बघता, माझं चॅनल आवडलं तुम्ही बघा, बरोबर आहे. आणि असेच उगच समजा आपण युट्यूबवरती बरेच आहेत, चॅनल भरपूर आहेत, परंतु ते चॅनल बघत असताना आपण ते काय सांगतात हे समजत नाही. काय मग असे चॅनल बघण्यापेक्षा असे महत्वाचे चॅनल बघा. आणि सेल्फ नोट्स म्हणजे आपण आपल्याला दररोज व्हिडिओ बघितला माझा तर आपल्याला सेल्फ नोट्स काढायचे आहेत. आणि विद्यार्थी जे एमपीएससी यूपीएससी तयार करतात त्यांनी सुद्धा आपण दररोज जे अभ्यास करतात त्याची त्या नोट्स आपल्या वहीवर असल्या पाहिजे. दुसरा मुद्दा आहे डिस्ट्रॅक्शन, म्हणजे विचलित व्हायचं नाही. समजा उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, मला अभ्यासाला लागायचं होतं संध्याकाळी 7 वाजता, बरोबर आहे. मोबाईल पाहत बसलो, युट्यूब पाहत बसलो आणि वेळ गेला, वाजले 7:30. पुन्हा घाबरला, पुन्हा लागला 8 वाजता. पण स्मार्ट मुलं काय करतात? मग ते गोंधळून, स्मार्ट मुलं जे टॉपर मुलं आहेत ते गोंधळून जात नाहीत. किती वाजता लागलो, समजा टाइम भेटला, समजा 8 वाजले आता, चला 8 जरी वाजले तरी थोडाच अभ्यास करतात, 1-2 घंटेच अभ्यास करतात, पण स्मार्ट वर्क करतात आणि चांगला अभ्यास करतात. म्हणजे मन लावून अभ्यास करतात आणि घाबरत नाहीत. पा नंतर पा स्ट्रॅटेजी काय असते, त्यांची रणनीती काय असते? आपण जो अभ्यास करतो त्या अभ्यासावरती आपल्याला त्यांची रेख ठरले असते की बाबा एवढा मला अभ्यास करायचा आहे आणि तो अभ्यास करून मला तो पूर्ण करायचा. त्या नोट्स काढतात ते आणि योग्य प्रकारे अभ्यास करून त्याचं ते त्याची रणनीती करून, म्हणजे आपल्याला काहीतरी ठरवायचं आहे की आपण मी अभ्यास कोणता करणार आहे, त्याचं कुठपर्यंत टार्गेट आहे, हे सर्व गोष्टी त्या लक्षात ठेवतात. पुढचा मुद्दा आहे शॉर्ट टर्म रिव्हिजन. म्हणजे काय मित्रांनो, की आता मी अभ्यास केला, बरोबर आहे, पण ते अभ्यास केल्याच्या नंतर आपल्याला शॉर्ट रिव्हिजन कर. सगळं समजा एक पुस्तक वाचलं मी आज आणि त्या पुस्तकाचं पूर्ण रिव्हिजन होते का? नाही. महत्वाचे मुद्द्याचे नोट्स काढायचे आहेत आणि त्या मुद्द्याची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे, रिव्हिजन करायचं आहे. पुढचा मुद्दा आहे सेल्फ डिबेट. म्हणजे काय बरं? स्वतःवर शंका. आता समजा वर्गामध्ये 2 मुलं आहेत, एक मुलगी आहे आमच्या वर्गातली प्राची आणि दुसरी आहे समजा सिद्धिका. तर सिद्धिका काय करते? मला येत नाही, स्वतःवर शंका घेते. आता हा प्राची चांगला अभ्यास करते, बरोबर आहे, ती स्मार्ट वर्क करते. आपण मी दिलेला अभ्यास ती योग्य वेळेवर आणि योग्य प्रकारे करते. आणि सिद्धिका भीते, मला येत नाही. एखादं गणित दिलं फळ्यावरती किंवा इंग्लिशचं वाक्य दिलं, ती म्हणते मला सर वाचता येत नाही. प्रॅक्टिस पाहिजे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला स्वतःवर शंका घ्यायची नाही आणि आपली प्रॅक्टिस करत राहायची आहे. हा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.